संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांचं जन्मस्थळ असलेल्या हिंगोलीच्या नरसी नामदेव इथे भाविकांची गैरसोय होतीये। मंदिर परिसरामध्ये पिण्याचं पाणी नाहीये। त्याचबरोबर उन्हापासून बचाव करण्यासाठी मंदिर परिसरामध्ये मंडपाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली नाहीये। त्यामुळे भाविकांचे प्रचंड हाल होत आहेत। या संदर्भात आढावा घेत भाविकांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। संपूर्ण देशभरामध्ये गाजवणारे संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या जन्मस्थळी अनेक भाविक जे दर्शनासाठी येतात, मात्र या ठिकाणी भाविकांची मोठी गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे। खरं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये उन्हाचा पारा 40 पार गेलेला आहे आणि त्यातच भाविक जे आहेत या ठिकाणी दर्शनाला आल्यानंतर भाविकांना जे आहे ते असा फटका सहन करावा लागतो। आपण बघू शकता या ठिकाणी कुठलंही मंडप जे आहे ते उभारण्यासाठी आले नाही। त्याचबरोबर उन्हाने जे आहे ते लाहीलाही होत असलेले भाविक जे आहे ते पाणी करत आहेत, मात्र या ठिकाणी भाविकांना पिण्यासाठी पाणी सुद्धा उपलब्ध नाहीये। भाविकांना अशा पद्धतीने जेव्हा दर्शनासाठी येतात तेव्हा भाविकांना आपलं पाणी सोबत घेऊन येण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। आपल्यासोबत भाविक आहेत। दादा, या ठिकाणी तुम्ही दर्शनासाठी आलात, पाणी आहे काय? पाणी आहे पण थोडं अंतरावर आहे, सोबत पाणी आणावं लागते। इथं सावलीची सुविधा नाही, लहान लहान लेकरं असतात, बाहेरगावून येतात, लांबून लोक येतात, इथं एवढी काय पाण्याची सुविधा नाही। ताई, तुम्ही कुठून आलेत? कशी सुविधा आहे इथे? पाण्याची सुविधा नाही, तर पाण्याची सुविधा असायला पाहिजे। सावलीसाठी वगैरे काहीतरी सुविधा ठेवायला पाहिजे यांनी, आणि ते बाहेरगावून लोक येतात तर चांगली सोय करायला पाहिजे, पाण्याची वगैरे सोय पाहिजे इथे। दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जसे देवस्थान आहेत तसं नामदेव महाराज देवस्थान आहे, मात्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांच्या सुविधा असतात, या ठिकाणी एकही सुविधा उपलब्ध नाही। हा, या ठिकाणी नाही, बाकीच्या ठिकाणी तरी आहे, बाकीच्या देवस्थानावरती, पण या ठिकाणी काहीच सुविधा नाही, अशी पाण्याची नाही आहे, असं सावली वगैरे कुठं बसण्यासाठी काही चांगलं ठिकाण नाही आहे। त्यांनी करायला पाहिजे, अशी पाण्याची सोय वगैरे करायला पाहिजे। तुम्ही आता जेवण केलेत, बाहेर गावून आलेत, मात्र बाहेर बसले होते मंडपाच्या बाजूला, इथं मंदिराच्या बाजूला कुठेही सुविधा नाही, सावली नाहीये। हा, इथे काहीच सुविधा नाही, इथे झाडे वगैरे पाहिजे होते, काहीतरी सावलीची सोय करायला पाहिजे यांनी। तर एवढंच म्हणणं आहे की सावली वगैरे पाण्याची सोय करायला पाहिजे। निश्चित आपण बघतोय की देशभरामध्ये संत नामदेव महाराज यांचं नाव गाजलेलं आहे। त्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर पंजाब राज्यातून देखील भाविक संत नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी येतात, मात्र आपण बघतोय या ठिकाणी कुठलीही सोयी सुविधा जी आहे ते मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली नाही। खरं तर आपण बघतोय की या ठिकठिकाणी जे आहे ते भाविकांनी आपापल्या सोयीने आपल्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या ठिकाणी जे आहे तर पंजाबवरून भाविक सुद्धा या ठिकाणी येतात, मात्र भाविकांची जी गैरसोय आहे ती आपण बघू शकता। पाय पळत असल्याने जे भाविक आहेत संपूर्ण पाय पळत आहेत, भाविकांची मोठी गैरसोय या ठिकाणी होत असले दिसून येत आहे। त्यामुळे कुठेतरी भाविकांमधून जे आहे ते निराशा पसरली दिसून येत आहे। आता यावर मंदिर प्रशासन काय उपाययोजना करतं हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, नरसी नामदेव परिसर, हिंगोली।